देशाची गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंग REW चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे रवी सिन्हा. पुढील प्रश्न बघा. भारतातील पहिल्या महिला कबड्डी लीगचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे दुबई. पुढील प्रश्न बघा. ॲक्सिस बँकेने गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे NS विश्वनाथ. पुढील प्रश्न बघा. कोणत्या जोडीने इंडोनेशिया बॅडमिंटन ओपनचे दुहेरी विजेतेपद जिंकलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सात्विक आणि चिराग. पुढील प्रश्न बघा. कोणता देश पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंगशक्ती आयोजित करेल? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारत. पुढील प्रश्न बघा. T20 विश्वचषकातील एका सामन्यात 4ही मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज कोण? त्याचे योग्य उत्तर असणार आहे लॉकी फर्ग्युसन. पुढील प्रश्न बघा. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच कोणत्या सहकारी बँकेला परवाना रद्द केलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार पूर्वांचल सहकारी बँक. पुढील प्रश्न बघा. आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे R. अश्विन. पुढील प्रश्न बघा. पाकिस्तान, सोमालिया, डेन्मार्क, पनामा आणि ग्रीस या देशांनी UN सुरक्षा परिषदेचे नवीन स्थायी सदस्य म्हणून कोणाची निवड केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे संयुक्त राष्ट्र महासभा. पुढील प्रश्न बघा. बुडापेस्ट हंगेरी येथे कुस्ती क्रमवारी मालिका 2024 मध्ये भारतातील कोणती रौप्य पदक जिंकलेले आहे? कोणी रौप्य पदक जिंकलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे अमन सेहरावत. पुढील प्रश्न बघा. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाद्वारे कोणत्या नवीन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार ट्रेड कनेक्ट. पुढील प्रश्न बघा. दरवर्षी कोणत्या तारखेला जगभरात जागतिक मान्यता दिन साजरा केला जातो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 9 जून. पुढील प्रश्न बघा. पेंटब्रश आर्ट कम्युनिटी भारतीय प्रवासी कलाकारांच्या समूहाने रेट्रो रिवाइवल नावाचे प्रदर्शन कोठे आयोजित केले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे संयुक्त अरब अमिराती UAE. पुढील प्रश्न बघा. नवीनतम QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 नुसार कोणत्या देश चौथी सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्था बनलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार IIT खरगपूर. पुढील प्रश्न बघा. ग्लॅबिनियन
सर्व्हेसाठी चौथा मिड करिअर प्रशिक्षण कार्यक्रम कुठे यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली. पुढील प्रश्न बघा. बिस्लेरी लिमोनाटा यांनी कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याची पहिली ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आदित्य रॉय कपूर.